ज्या कठीण काळामध्ये आपण परमेश्वराला नाव ठेवतो, आपण परमेश्वरची निंदा करतो, तसं करू नका. भेदभाव करू नका. परमेश्वराला नाव ठेवू नका. प्रभू येशूला नाव ठेवू नका. कारण की परमेश्वराने जे आपल्यासाठी सहन केलं ते कोणीच सहन नाही करू शकत. कोणता मनुष्य नाही, कोणता देव नाही, कोणीच नाही. परमेश्वर येशूने आपल्यासाठी एवढं मोठं सहन केलं तर परमेश्वरसाठी आपण थोड्याशा गोष्टी नाही सहन करू शकत का? परमेश्वरच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला माझ्या विरुद्ध लोक सतवतील, तुम्हाला माझ्याविषयी लोक शिव्या देतील, तुम्हाला माझ्याविषयी लोक नाव ठेवतील, तुम्हाला सगळं काही होईल. प्रभू येशूच्या द्वारे तुम्हाला सतवल्या जाईल, तुम्हाला मारल्या जाईल. लेकिन परमेश्वर तुमचा जिवंत येशू प्रभू जिवंत बाप तुमचा बदला घेईल. प्रभू येशू मसीह आमचा बदला घेईल. प्रभू येशू मसीह सगळ्यांचा न्याय करणारा परमेश्वर आहे. याच्यामुळं कधीच देवाला निंदा करू नका, देवाला नाव नका ठेवू. तुम्ही म्हणता देव कार्यच करत नाही, देव माझं ऐकतच नाही, देव माझी प्रार्थना ऐकत नाही, देव माझ्या जीवनात कार्यच करत नाही. अरे देवा, आपलं रोज आपलं अंतःकरण पाहतो, आपलं मन पाहतो, आपलं मन कसं आहे, मग परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो. लोक काय करतात, पैसे देतात, जादूटोणा करतात, हे करतात, ते करतात. जिकडं फरक पडला तिकडं लोक पळून जातात. मग म्हणतात, अरे आम्ही मसीमध्ये होतो, तर हे परमेश्वर लय अंतःकरण पाहतो, 2 4 5 6 10 वर्ष पाहतो परमेश्वर, तेव्हा कार्य करतो जीवनामध्ये, असं लोकाला सांगतात. परमेश्वरचा अपमान करतात. जर मी म्हणत नाही आमचा परमेश्वर काम नाही करत, लेकिन आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हे हृदय पाहतो. परमेश्वर हृदय पाहतो आणि मग कार्य करतो. याच्यामुळं आपल्या हृदयामध्ये कुठलं आपलं कपाट काहीच नका ठेवू. मन, लालच, धन दौलत काहीच, म्हणजे निंदा वंदा काहीच नका ठेवू. मनाविषयी राग नका ठेवू. याच्यामुळं आपल्या मनामध्ये प्रेम ठेवा. जर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करसाल तर परमेश्वर तुमच्यावर प्रेम करा. याच्यामुळं परमेश्वराची परीक्षा एक बघू नका. परमेश्वराने आपली परीक्षा पाहायला पाहिजे. आपण परमेश्वरची परीक्षा पाहतो, हे चुकीचं आहे. परमेश्वरची परीक्षा आपण नाही पाहिली पाहिजे, परमेश्वरने आपली परीक्षा पाहिली पाहिजे. याच्यासाठी म्हणतो माझ्या भावांनो, दिवस खूप कमी आहे. कारण की जेव्हा परमेश्वर येणार सगळ्यांना घेऊन जाणार आणि सगळ्यांचा न्याय होणार. याच्यामुळं परमेश्वराला शरण जा आणि प्रार्थना करा, घुटण्यावर या आणि आपल्या पापांची क्षमा मागा. याच्यामुळं परमेश्वराला नावं ठेवू नका. जे लोक परमेश्वराला आजकाल लोक परमेश्वराला पवित्र आत्म्याला नाव ठेवतात. याच्याने काय होतं माहिती आहे का? परमेश्वरचा जो विश्वास आहे ना, सैतान कार्य करतो. परमेश्वरचा विश्वास आपल्यामध्ये कमी होतो. त्याच्यामुळं भावांनो, परमेश्वरावर एवढा विश्वास ठेवा की परमेश्वर म्हणतो, तू बघ तुझ्या विश्वासाद्वारे तू चंगा होशील. याच्यामुळं भावांनो, प्रभू ईश्वर मनापासून विश्वास ठेवा. प्रभू हा जे कार्य करतो, परमेश्वर हा कार्य करतो. परमेश्वर लबाड नाही, परमेश्वर चांगला आहे. प्रभू येशू जीवनामध्ये 100% कार्य करतो. आमेन.